सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल व आपल्याला न्याय मिळेल या आशेपोटी नागरिक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी व तक्रारी घेऊन येत असतात। या तक्रारी व अडचणी सोडवून नागरिकांना आधार देण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे। जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आधार देत नसेल व ठराविक नागरिकांच्याच तक्रारी घेत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। या नागरिकांना आधार देण्याचं सोडून याउलट अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी न सोडविता पोलीस प्रशासन जर नागरिकांना वेठीस धरीत असेल तर खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात दिलाय। जनता दरबारात नागरिकांना प्रत्येक विभागाच्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार आशुतोष काळे विविध शासकीय विभागाचे स्वतंत्रपणे जनता दरबार घेत आहेत। त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना करताना ते बोलत होते। यावेळी स्वारगेट व बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा आमदार आशुतोष काळे यांनी निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा व्हावी असे ते म्हणाले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानक व कोपरगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी व संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवून या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नाईट व्हिजनची क्षमता तपासावी अशा सूचना पोलीस प्रशासनाला व बस स्थानक व कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिल्या। आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदारसंघातील जनतेच्या समक्ष अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न का प्रलंबित राहत आहेत याचा जाब विचारून हे प्रश्न शिल्लक राहता कामा नये अशा सूचना दिल्या। या जनता दरबाराला देखील आजपर्यंत झालेल्या जनता दरबाराप्रमाणे नागरिक आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते। या समस्यांमध्ये सर्वात जास्त समस्या पोलीस प्रशासन व महावितरण विभागाच्या होत्या। त्याचबरोबर चोरीच्या घटना पोलीस वेळेत पंचनामा करीत नाहीत, शेतकऱ्यांचे वीज पंप व केबल चोरीचे वाढलेले प्रमाण, बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान, शटल बस सेवा सुरू करणे, पथदिवे लावणे, महावितरण अधिकाऱ्यांच्या तक्रारी आदी प्रश्नांबाबत नागरिक आपल्या समस्या या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या। यावेळी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगमनेर विनायक इंगळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, राहता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डीडी पाटील, सहाय्यक अभियंता धांडे, सचिन बेंडकुळे, कोपरगाव बस डेपो आगार प्रमुख अमोल बनकर आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली दिवसा 12 तास वीज देण्याचं धोरण आदरणीय डीडी पाटील साहेब यांच्याकडे मी जवळच्या ठराव देऊन जवळ वर्ष होत आलं आणि मी नगरला वनीकरण विभाग असो, सिव्हिल डिपार्टमेंट असो, त्यांचा गुन्हे अभिलेख असो, संबंधितांची सर्वांची याच्यावर चर्चा केली, स्वतः पाठपुरावा करतोय। ते भूसंपादन होण्यासाठी आता त्याचे कैची साहेब बरोबर आहे ना पाटील साहेब, हे कधी स्पष्टपणे सांगणार नाही की ह्या डिपार्टमेंटचे हे काम करताय, याचा मी स्वतः पाठपुरावा करतोय। अजून माझं भूसंपादन झाले 10 एकर क्षेत्र गायरानं स्वतः देतोय। एवढ्या दिवसाची मुख्यमंत्री सौर योजना चालू होऊन आमच्या 4-5 गावांना त्याचा फायदा झाला असता, परंतु शपथ पेढ्याशिवाय चालायचं नाही असा लिखित नियम आहे। स्वतः आपण अनेक वेळा पाठपुरावा केला तरी हालत नाही। आमच्या साहेबाला भेटा, मी तमक्याला सांगतो, मी कलेक्टर पर्यंत सुद्धा त्याचं पाटील साहेबांचे निवासी कलेक्टर आहे त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे। नायब तहसीलदार त्यांचं केबलचे सांभाळतात त्यांच्याकडे केलेला आहे, पठाण म्हणून एक क्लर्क त्यांच्याकडे केलेला आहे, परंतु अद्याप आम्हाला यश मिळाले नाही। असं गावोगाव जर लोकांनी जमिनी दिल्या की 24 तास वीज, 12 तास दिवसात वीज भेटली तुम्हाला आणि बऱ्याचशा राजू ह्या समस्या दूर होती। पण या संदर्भात शासकीय धोरण जाहीर होतं, पण प्रॅक्टिकली अंमलबजावणी अधिकारी इतका मोठा अडथळा आणतात की तिथपर्यंत पोहोचणं सामान्य माणसं गावाच्या बाहेर। तिथून आता मी स्वतः पदरमोड करून या समस्येचा पाठपुरावा करतो, स्वतः पेट्रोल जाळून जातोय, स्वतःला फोन करतोय, तरी अद्यापर्यंत मला वर्ष बसून येतो।
तर त्यांनी भूसंपादनाला काय अडचण आहे, तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केले, कार्यकारी अभियंता असो, एससी साहेब असो, पवार साहेब, रमेश पवार यांच्याकडे किती फोन झाले, किती वैताग दिला त्यांना, यांनी स्वतः सांगावं याचं भूसंपादन काय होत नाही. एक प्रश्न आहे दादा की आपल्या तालुक्यामध्ये शेती महामंडळाच्या अजून वितरण न झालेल्या भरपूर जमिनी आहेत आणि जर एमएससीबीने अशा जमिनी ज्या शेतकऱ्यांना करारावर दिलेल्या होत्या, कदाचित या मार्चमध्ये तो करार संपतोय, अशा जर जमिनी एमएससीबी जर त्या जर करारावर घेतल्या आणि तिथं जर सोलर ग्रीड बसवलं तर माझ्या मते कोपरावा तालुक्याचा किमान दादा 25 ते 30% लोड एमएससीबीवरचा कमी होईल. या बाबतीतही तुम्ही उत्तर द्यावं, कारण कोपरगाव तालुक्यामध्ये पूर्व भागात वारी, सवंसर, दुलवती या भागात मुबलक जमिनी शिल्लक आहे. त्या जमिनीवरती सोलर ग्रीड जर शेतकऱ्यांना जर 12 घंटे दिवसा वीज द्यायची असेल तर या बाबतीतही एमएससीबीने पुढाकार घ्यावा. वारी संवत्सर या लौकी इथं जे वारीच्या उपकेंद्र आहे ते शेती महामंडळाचं, तिथं मी स्वतः जाऊन आलो, संवत्सरला जाऊन आलो. तिथून मी जागेचं सगळं मेजरमेंट घेतलं आणि मला ह्या इथं 3 उपकेंद्रासाठी वारी, तळेगाव मळे आणि संवत्सर उपकेंद्र यासाठी मला जेवढी जागा पाहिजे तेवढी मागणी केली. विभागीय कार्यालयाला पाठवली. आम्ही नगरवरून पुण्याच्या त्यांच्या शेती महामंडळाच्या ऑफिसला पाठवली. तिथं तो प्रस्ताव इथं प्रलंबित आहे. त्यामुळे ते शासन स्तरावरचा विषय असल्यामुळे आमच्या सीएमडी साहेबांकडून राजाभाऊ त्याच्यामध्ये एमएससीबी इच्छा व्यक्त केली की सोलर पॉवर प्लांट बसवायचं. शेती महामंडळाने ठरवलं पाहिजे काही जमीन शेतीला करायला न देता सोलर पॉवर प्लांट बसवण्यासाठी ऍड काढली पाहिजे. त्यांनी एकदा ठरवलं का मग एमएससीबी स्वतः बसवेल किंवा तुम्ही प्रायव्हेट असेल त्याला जरी बसवायची ठरवली तरी तो बसू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही सोलर पॉवर प्लांट बसवला तुम्ही तो कराराने जमीन घेऊ शकता. ते शेती महामंडळ ठरवल्याशिवाय यांना काहीच त्याच्यामध्ये करता येत नाही. शेती महामंडळ सेटिंग करून शेतकऱ्यांना जमीन सेटिंग करून तुम्ही पॉवर प्लांट बसवा. नोकरीचा भाग सोडून द्या, पण शेती महामंडळ ठरवल्याशिवाय ते सोलर पॉवर प्लांट करता येणार नाही. कारण त्यांचं धोरण पाहिजे. त्यांनी जरी मागणी केली, त्यांनी नाही मागणी केलं नाही आमचं शेती महामंडळ, आमचं ऊर्जा निर्माण करण्याचं महामंडळ नाही, आम्ही नाही देणार. मग हे तरी काय करणार. म्हणून सुरुवातीला शासनाच्या जमिनी आहे त्याचा प्रस्ताव त्यांनी जसं आता नानासाहेब म्हटले आम्ही आमच्या गावची कार्यक्रम जमीन, शासकीय जमीन पॉवर प्लांटसाठी, सोलर पॉवर प्लांटसाठी दिलेली आहे. आम्ही सगळे त्याच्यावर हस्तांतर करून ते पॉवर प्लांट उभं राहू. शासकीय जमीन पहिली झाली तर मग शासकीय नंतर महामंडळाच्या जमिनी, प्रायव्हेट जमिनी असं करतात. कारण शासकीय जमिनीची तर उद्या तुमचं काय झालं साहेब चाललंय जवळ की तर आपला विषय असा आहे की ज्यावेळेस फर्स्ट फेजमध्ये आपण सर्व शासकीय जमिनी आपण अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव घेतला त्या फेजमध्ये आपल्या टाकणी झाली आहे. जवळ त्याच्यामध्ये 3 ते 4 महिने झालं. त्यानंतर पहिल्या फेजमध्ये प्रत्येक जे प्रकल्प ते जागा होत्या त्या अधिग्रहणाची प्रोसिजर होऊन गेली होती. ती रिक्वायरमेंट पहिल्या फेजप्रमाणे फुलफिल झाल्या कारणाने ज्या राहून गेल्या त्या सेकंड फेजमध्ये नंतर फेजमध्ये असल्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसला वेगवेगळ्या विभागाची एमएससीसाठी पेंडिंग आहे. वन विभागाची एमएससी पेंडिंग आहे, तहसीलची एमएससी पेंडिंग आहे आणि त्यात श्रीरामपूर नगर असलेली ती जी जागा आहे 312 नंबर ती आपल्याला फॉरेस्ट म्हणून त्या दाखवलेली आहे. हा विषय त्यांनी जो पत्र दिलेलं आहे 23 जानेवारी 2025 पत्र दिलं. त्यांनी जे पत्र दिले 23 जानेवारी 2025 दिलेलं आहे
त्याच्यात उल्लेख केला. वन विभागाचं म्हणणं एवढं आहे की या संबंधित ठिकाणी एवढं भूमी अभिलेखी आणि एवढं दिलं की आमच्या ताब्यात घ्यायला एवढं मंजूर करा, याच्यात बाकीचं काही नाही. याच्यासाठी सोमस्कार त्याच्याशी बोललो, अनेकांशी बोललो, प्रत्येकाशी बाजारात साहेबांशी बोललो, रमेश पवार साहेबांशी बोललो, साहेबांशी बोललो, कोणाशी बोललो नाही. हा विषय पूर्णतः महसूलशी निगडीत आहे. म्हणजे महावितरणचं सिव्हिल डिपार्टमेंट आमचं जे आहे त्याच्या थ्रू प्रपोजल नाही, त्याच्या थ्रू प्रपोजल प्रकल्प ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसर गेलेला आहे. आता कलेक्टर ऑफिस काय करतं, त्यांच्या अंतर्गत येणारे वेगवेगळे डिपार्टमेंट जे त्यांची एनओसी आल्याशिवाय ऑर्डर काढत नाही. त्या एनओसी जर प्रलंबित असेल तर ऑर्डर करणं तर निघत नाही. हा पूर्णतः महसूलचा विषय. आमदार साहेब 10 कानून वाच आहे. आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्यावर 6 महिन्यानंतर ती फाईल का आला ना म्हणून कलेक्टर ऑफिसला गेलो तिथं संबंधित डिपार्टमेंटला विचारलं तर विचारलं असं लक्षात आलं तर ते म्हणे ही फाईल होल्डवर ठेवायला लावली. मी फोनवर बोलायचो चालू आहे का प्रोव्हिजन मध्ये, समक्ष गेल्यावर तिथं कारखान्यानं सत्य सांगितलं की तुमची फाईल होल्डवर ठेवायला लावली. कोणी होल्डवर ठेवायला लावली होती? हे जर माझं वैयक्तिक काम आहे का? हे जर 3-4 गावांची वीज समस्या जर संपते त्याच्यामुळं शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळते, ते काय करतं काय तोटा आहे? होल्डर कोणी ठेवायला लावली? पाठवू शकत नाही ना, आमच्या स्तरावर होल्ड केला असता आणि त्यांच्या ते अधिकार त्यांचे ते महावितरणचे नाहीत ना. हे जे काय जमीन अधिग्रहणचे आहे ते पूर्णतः कलेक्टर ऑफिसचे अधिकार आहे. त्या अधिकारामध्येच त्यांचा तो निर्णय आहे. पण याचा आपले संबंधित पाठपुरावा करायला जी यंत्रणा आहे यांनी आम्हाला याचं उत्तर द्यायला पाहिजे ना वेळोवेळी. का देत नाही तुम्ही? आमदार साहेब बरोबर बोलला तुम्ही. आपल्या तालुक्यामध्ये किती प्रस्ताव प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करणे होते. मला फक्त जवळ की नाही बघता येणार. नाही बरोबर आहे ना, तालुक्यात केलं पाहिजे. आणि आम्ही खाजगी जमीन सुद्धा मालकांना द्यायला तयार आहे. त्यासाठी दिवसा शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे असं ते खासगी जमिनीचं शेवटी शेवटी बरोबर शासकीय महामंडळ खासगी सरकारने विधानसभेच्या आधी घोषणा केली आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल शून्य करणार आहे. आणि सीएमनी वेळोवेळी घोषणा प्रत्येक वाचताय. मला अधिकाऱ्यांनी एवढी विनंती आहे, ज्यावेळी जातावर वसुलीची वेळ आली 31 डिसेंबरच्या अखेर वीज भरणं बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी विचारले तर सरकारने घोषणा केली वीज बिल माफीची, तर तुम्ही वीज बिल वसूल कसं करताय? तर आमच्या गावचा अनुभव, आमच्या परिसराचा अनुभव असा आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कामाला असं तयार आलेलं नाही. याच्याबद्दल जर विश्लेषण झालं सर्व शेतकऱ्यांना तर त्याचा फायदा होईल आमच्या ज्या आलेल्या आहे त्यांनी वीज बिल माफी. शेतीचं जे बिल आहे ते शासनानुसार माफ झालेलं आहे आणि कोणी आमचा कर्मचारी किंवा अधिकारी शेती बिलाची भरती करणार नाही. शेती बिलाबद्दल बोलतोय. मागणी होतच नाही आमच्याकडे. तरले साहेबांनी वीज बिलाची मागणी करून भरून घेतले साहेब. नाव घेऊन सांगतो मी आता 31 डिसेंबर वीज वसुली चालू होती. अशी किती उदाहरण नाही तुम्हाला. शेती पंपाची वसुली जवळपास 1 वर्षापासून बंद आहे. कुठल्याही प्रकारे झालं तर वीज बिल एवढं उत्तर द्या आम्हाला. अजित पवार साहेब बोलताय की झिरो झालेलं आहे, आम्ही कोणाकडे मागणार तेव्हापासून आम्ही कुठल्याही प्रकारचं शेती पंपाचा वीज बिल वसूल केलेला नाही. झिरो झाले का नील झाले का सगळे? आपल्याला बिल जे आहे झिरोचं बिल आपल्याला पावती पण आपल्याला सेंड केलेली आहे. प्रत्येक गावागावात आणि शेतकऱ्याच्या याच्याप्रमाणे आपण पाठवलेलं आहे. नाही पूर्ण इथून मागचे नील झाले का? मागची नाही एप्रिल 24 पासूनची ते मार्च 29 पर्यंत हा विषय सीएम सांगताय इथून मागचं बिल शून्य झालेलं आहे. इथून मागचं वीज बिल शून्य झालेलं आहे आणि हे म्हणताय आम्हाला तो बिहारच आलेला नाही. विषय असा एप्रिल 24
ते मार्च 29 पर्यंत आम्ही निर्मित कुठलेही स्वीकारणारे पाठपुरावा करू. तो जे आर पाठवू. तुमचा 202 प्रमाणे 2022चा रिपोर्ट आहे. तो 5 तारखेला तुमचा रिपोर्ट कोर्टात जाईल. तुम्हाला डायरेक्ट देता येणार नाही. 420 फसवणुकीबद्दल ICICI लोंबार्ड या कंपनीबद्दल तुमचा अहवाल आहे. तो अहवाल मी 5 तारखेला पाठवतो. पण साहेब मला एक विनंती आहे, जनता दरबार झालो त्यामुळे तुम्ही आता काम केलं याच्या अगोदर जर माझी तक्रार असेल तर तुम्हाला मला तक्रार घ्या तर तुम्ही गजाय घेतली पोलीस स्टेशनला. आणि तुम्हाला मी कोण लावताय तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे कोरेगाव म्हणजे नको. कोळेगावला आपण आता कोळेगावला सोमवारपासून आपली आउटपोस्ट पण तयार करतोय. आउटपोस्ट सोमवारपासून सुरू होईल आणि तक्रारी तिथंच दाखल होतील. तक्रारी ठराविक लोकांच्या घेतल्या जातात. सांगा साहेब सांगताय तुम्ही. सोमवारपासून कोळेगावला तक्रारी चालू होतील आणि तिथंच तक्रारी घेतल्या जातील. हा तुमचा जो आहे फसवणुकीचा तो ICICI हेल्थ इन्शुरन्स कंपनी बद्दल तुमचा हा रिपोर्ट होता. तो रिपोर्ट मी 5 तारखेला कोर्टात पाठवून देतो. आता साहेब असं आहे, मी कंडिशन म्हणजे तुम्हाला काय सांभाळता 3 वर्ष वेट केलं मी 3 वर्ष आणि असे अजून भरपूर लोक आहेत. ज्या वेळेस आता हे काम होईल पुढल्या जनता दरबारामध्ये कमीत कमी 100 लोक तुमच्याकडे येणार याच्यासाठी. लोक फक्त वाट पाहत होते तर काम होतंय का नाही होतंय. कारण तुम्ही पोलीस स्टेशन काम नाही केली, कुणीच नाही काम केले. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन काम करत नाही, कोणीच करत नाही. विचार केला पाहिजे. महिन्यापर्यंत लोक जर आले तर आधार कोण देणार? नाही त्यांची अजून ठराविक लोकांचे तक्रारी घेतल्या न्याय मिळेल त्यासाठी तुमच्याकडे येत आहे. म्हणजे व्यक्ती पोलिसांचं एकत्र पोलिसांकडे येत आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी. तुम्ही गावामध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये न्याय देत नाहीये तुमच्याकडे येते. तुमच्याकडे जर होत नसेल तर जायचं कुठे? बरोबर आहे का? हे प्रथा आश्वासन आहे का तुम्ही देणार आहे? आता पेपर आणलेले माझ्या पण आहे का माझ्या प्रॉपर्टीचा निलाव होणार एका पतसंस्थेनं 1 लाखासाठी जप्त केली. किती 1 लाखासाठी? आणि मला तुम्ही रिपोर्ट दिल्यानंतर मला 50-60 लाख रुपये मिळणारे. माझे पैसे आले गेले. तुम्ही 5 तारखेला कोर्टात तुमचा रिपोर्ट जाईल. 5 तारखेला तुम्हाला संध्याकाळी तो रिपोर्ट कोर्टात मिळेल. ठीक आहे. चोऱ्या वाढल्या, विजेच्या मोटरी, केबल, मोटरसायकल आणि ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या या 4 चोऱ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याला काही प्रतिबंध करा. नामांकितून 16 काय होतं, मोटर एक चोरली का केबल चोरतो, बॅटरी चोरतो. आमच्या शेतकऱ्यांना मोटर कामाला नाही पडेल आणि मोटर राहत नाही, केबल राहत नाही, त्याला ट्रॅक्टरला बॅटरी नाही, मोटरसायकल चोरी जाते आमची. अशा आमच्याकडे 100 चोऱ्या घडल्या एका महिन्याच्या. मोटर आणि केबल चोरी सर्रास परिसरामध्ये तर वारंवार मी अनेक वेळा सूचना केल्या. कोण असेल ते पकडे. आता नदी घाट तुमच्याकडे पण आहे, आमच्याकडे पण सगळं झालं ना त्याच्याकडे. इथून वडगाव पासून कुलतांबा आणि समृद्धीच्या दोन्ही बाजू हे सर्रास तिथं काय
चोऱ्या पकडीचा चालू आहे. आता 2 लोक आणलेले आहेत पोलीस स्टेशनला, त्यांच्याकडेही चालू आहे. संध्याकाळपर्यंत काय कधी कळेल आपल्याला. ते काही सगळीकडेच चोऱ्या करतात त्यांच्या इकडे, पण सगळीकडचं झालं ना, हे सगळीकडे झालं. वडगाव असो, पंढरपूर असो, माळगाव नगर असो, चासपणी असो, सुरेगाव सगळीकडेच. एक नदीकाठची गाव कुठलंही गाव सुटलेलं नाही, समृद्धीची गाव सुटलेली नाही. माझे 10 गाड्यांचं नुकसान झालं सर. त्यांनी टेप नाही, निशाणीने काहीच नाही केलं, मला नोटीस वगैरे काहीच दिलं नाही. आणि ते काढल्यानंतर आम्ही थोडं शिवसाहेबांना मी बोलले, पाय पडले त्यांच्या. मी आपण काय सर तुमच्या समोर तुमच्या तिथं पण होते मिटिंगला मी, आणि त्यांना सांगितलं शिवसाहेबाला, तर ते म्हणे थांबा म्हणे थोड्या वेळ. म्हणलं मला फक्त 2 तास मला थांबून द्या म्हणलं, माझ्या गाड्यातलं सामान काढायचंय म्हणलं सर. त्यांनी ते पण नाही दिलं. कोण किरण बाळासाहेब जोशी म्हणून नगरपालिकेमध्ये, त्यांनी अख्खा तोडा टाकला माझ्या इथं. मी आपण काय माझी रोजी त्याच्यावर चालली सर, असं नाही करायचं. ते आहे सर आहे कोण, आता मला नाही माहिती कोण मथुरे म्हणून कोण साहेब आपल्या इथं. तर त्यांनी माझ्या मुलाला मारहाण केली साहेब, रोडवर पडला बेसुद्धा, तर त्यांनी धरलं सुद्धा नाही कोणी. त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे, मला सांगायला पाहिजे नव्हतं का तुमचं येतं तुम्ही काढून घ्या, पण माझी स्वतःची जागा असताना टाकली नाका निवारा करणार. तुम्ही आता बघून घ्या, वाटलंच तर 1-1.5 तासानं तुमची सभा संपल्यावर का तुम्ही अध्यक्षांना कसं काढलं, बाकीची बाजू कशी सर. नाही सर, मला काय म्हणायचंय, तुम्ही नाही काढलं, मी म्हणत नाही. मग तिथं काय म्हणायचं मला, पोलिसांना मी काय म्हटलं, ते थांबा माझ्या मुलाला 2 शब्द बोलून ते मला बोलून मी आपण काय मला चालता येणार आहे का सर. मी गाडीवर आले 5 मिनिटं, तर साहेबांना सांगितलं थांबा. साहेब लगेच मारायला लागले माझ्या मुलाला. भगवान मथुरे साहेब त्यांनी मारायला नको पाहिजे नव्हतं माझ्या मुलाला, माहिती का. अख्या कोपरगाव तालुक्यात आमचे पाटील लोक आम्ही आमच्या हात उगारला साहेब. मला घडते, मी विधवा आहे, आपण काय सर. मी काय तुमच्या मीटिंग मध्ये असते अपंगाच्या याच्यामध्ये, असं नव्हतं करायला पाहिजे साहेब. सहकार्य केलेले तुम्ही मला, पण यांनी असं केलं. मग मथुरे साहेबांनी म्हणायला नको पाहिजे नव्हतं माझ्या मुलाला. मी विधवा आहे सर, अपंग आहे शिवाय. तुम्ही त्यांना सांगा नेमकं कशाबद्दल सांगितलं तुम्ही. आणि बाकीच्या शेजारचे गरीबांचे बाथरूम सुद्धा काढून फेकले त्यांनी, असं नव्हतं करायला साहेब. ते रोडवर असतील का, आता तुम्ही विचार करा. आणि जोशी बाळासाहेब जोशी त्यांना केलं सगळं हे कारस्थान तिथं नव्हतं, अतिक्रमण नव्हतं तिथं. त्याच्यावर कारवाई करायला तर माझी भरपाई पाहिजे मला, त्यांच्याकडून 10 गाड्यांची भरपाई पाहिजे मला. कारण मी महावितरण, परिवहन आणि पोलीस स्टेशन या आणि रेल्वे विभाग या 4 विभागाचा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला. तर या विभागाशी निगडीत नागरिकांचे अनेक प्रश्न होते, ते त्यांनी या ठिकाणी मांडले. प्रामुख्याने अनेक डीपी ओव्हरलोड आहे, नवीन डीपीची मागणी आहे, लाईट शिफ्टिंग करण्याची मागणी आहे, सोलर पंपाची मागणी आहे, तसेच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना गावागावात झाली पाहिजे अशी मागणी आहे. पोलीस स्टेशनकडनं लवकरात लवकर कारवाई होऊन आरोपी पकडले गेले पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. बसची व्यवस्था जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक अडचणी या सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित आहे. तर आता काही निधीचे विषय आहे, काही पाठपुरावा करण्याचे विषय, परंतु ज्या काही सुविधा हे या सुविधा MSCB असेल, बस असेल, पोलीस स्टेशन असेल, या लोकांकडनं किंवा यांच्या अधिकाऱ्यांकडनं, यांच्या प्रतिनिधींकडनं लोकांना मिळालं पाहिजे. मिळत नाही, त्याची वागणूक चांगली नाही, त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना परत एकदा मी केलेली आहे. अपेक्षा एवढीच आहे का पुढच्या जनता दरबारपर्यंत या अडचणी कमी होतील. काही बसेस घेण्यात येणार आहे, काही आपण लिप्या पण देत आहे, काही निधीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. लाईन शिफ्टिंग ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे
पोल कुठे टाकायचा हा प्रश्न आहेच, व त्याही विषय निधीची मोठी गरज असणार आहे. या सर्व अडचणी आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करतोय, निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय, सरकारकडे पण मागणी करतोय. आपले मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि अडचणी कमी कशा होतील यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. एवढा शब्द या ठिकाणी या जनता दरबारच्या निमित्ताने देतोय. अजूनही काही डिपार्टमेंट आहे का त्यांचा जनता दरबार बाकी आहे? आतापर्यंत 3 जनता दरबार असे डिपार्टमेंट वाईज घेतलेले. हे डिपार्टमेंट वाईज जनता दरबार आठवड्याला 1 करण्याचा प्रयत्न माझा आहे. अजून 2 आठवडे तसं होईल असं वाटतंय, तेव्हा सगळे डिपार्टमेंट संपतील. पुन्हा एकदा ही सायकल चालू झाल्यानंतर जो डिपार्टमेंट पहिल्या जनता दरबारला होता त्याच्यापैकी किती अडचणी सुटल्या आणि काय नवीन अडचणी आल्या, वास्तविक पाहता नवीन अडचणी येता कामा नये. कारण त्याची जी काही प्रोसेस आहे, नागरिकांना आपण वारंवार सांगतोय, सहकार्य करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. जर सहकार्याची भूमिका किंवा नागरिकांना माहिती देण्याचं काम जर शासकीय अधिकाऱ्यांकडनं होत नसेल तर त्यांना सक्त काय शिक्षा द्यायची हा विषय त्यांच्या आधी म्हणजे त्यांच्या वरिष्ठांकडनं त्या ठिकाणी जाणून घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे. पण त्यांना एक संधी, एक जनता दरबारचं पूर्ण एक सायकल पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक संधी त्या ठिकाणी दिली जाईल. तुम्ही तुमच्या कामामध्ये जरा दिरंगाई जी होती ते जरा लवकर करा. नागरिकांना ठीक आहे बुवा आजचं काम उद्या होऊ शकतं, पण एवढं पण वेळ नको जायला का पूर्ण नागरिकांना नुकसान याला सामोरे जावं लागेल. त्या पद्धतीने सर्वांना सूचना केलेल्या आहे. तर अजून 2-3 आठवडे आपले पूर्ण सायकल पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यामध्ये काय आपल्याला आउटपुट आलं हे बघता येणार नाही. ते आपण पहिल्यापासून सायकल चालू केल्यानंतर आपण ते करू. स्वागत बस आंदोलनची घटना घडली तर आपल्या बस स्थानकावर कुठे घडून यासाठी आपल्या बस स्थानकावर काय आता बस स्टँडवर किंवा बस डेपोवर CCTV असतील तर त्याची संख्या वाढवणे, पूर्ण एरिया कव्हर होईल अशा पद्धतीने बस डेपो आणि बस स्टँडवर काळजी घेणे या सर्व सूचना मी केलेल्या आहे. आणि पोलिसांचं पण तिथं म्हणजे गस्त असली पाहिजे, पहिले असेल वाढवली पाहिजे. आणि एकंदरीत जे काही स्क्रॅप पडलेलं आहे किंवा काही अस्वच्छता आहे ती साफसफाई झाली पाहिजे. आता तसं आपल्या बस डेपोचं नूतनीकरण चालू आहे. एका बाजूला आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स करतोय, दुसऱ्या बाजूला त्यांचं नवीन वर्कशॉप होतंय, इलेक्ट्रिक व्हेकलचं चार्जिंग स्टेशन होतंय आणि पूर्ण तो परिसर नवीन होतोय. त्यामुळे तिथं काम चालू असल्यामुळे थोडस मटेरियल पडलेलं असेल, स्टील पडलेलं असेल, त्या गोष्टी असणार आहे. पण तिथं सर्व जे काही कर्मचारी बस डेपोमध्ये असतील, बस स्टँडमध्ये काम करणारे असतील, त्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज आहे. कोणी महिला जर तिथे एकटी आढळली तर तिला सुरक्षित ठिकाणी किंवा समोर लोकांचं ठेवलं पाहिजे किंवा जिथं कुठं जायचं असेल त्या बसमध्ये वेळेवर बसून दिलं पाहिजे. आणि कोणालाही एकटं कुठं कोपऱ्यात जाऊ नये अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. या सर्व गोष्टी आपण बस डेपो मॅनेजर आणि बस स्टँडचे प्रमुख त्यांना केलेले आहे. तर ही दुर्दैवी घटना आहे, याचा निषेध तर निश्चितपणे मी करतो. सरकारकडे मागणी करतो का आपण लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारची कारवाई करावी. आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जी तक्रारी आलेल्या आहेत की उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला अशा प्रकारचे एका नागरिकाने तक्रार सांगितलेलं आहे. त्यांनी दखल घेतली परंतु पोलीस प्रशासनाने घेतली नाही. अशा काम चुका जर अधिकारी असतील तर काय सांगाल त्या संदर्भात? आता त्या बाबतीमध्ये त्यांनी कोर्टाची ऑर्डर आहे असं सांगितलं. कोर्टाने 2 महिने मध्ये अहवाल द्यावा, 13 महिने लागले त्यांना अहवाल पूर्ण करून द्यायला. त्यांना
त्यांना सांगितलं व ही दिरंगाई होता कामा नये, जेणेकरून त्यांना जो काही त्रास झालेला आहे, त्यांची फसवणूक झालेली, त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळण्यासाठी कोर्टाची ऑर्डर असून देखील आपण लवकरात लवकर अहवाल देत नाही, तर हे चुकीचं आहे. त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये सुधारणा करून घ्या. आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर तो अहवाल कसा देता येईल याचा प्रयत्न केला. आता त्यांनी 5 तारखेला कोर्टामध्ये अहवाल सबमिट करतो असं मला शब्द दिलेला आहे. बघूया आता आपण काय करता. आणि वारंवार आपण पाहतोय का नदी काठच्या दोन्ही बाजूला किंवा कॅनलच्या बाजूला असतील, समृद्धी महामार्गाच्या बाजूला अनेक ठिकाणी चोऱ्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर झालं. अनेक मोटरी असतील, केबल असतील किंवा मोटरसायकल असतील किंवा कोणाचे चाका असतील, अशा अनेक गोष्टी चोरीला जात आहे. तर त्यांना वारंवार मी ज्या ज्या गावामध्ये कुठे गेलो आणि अशी तक्रार नागरिकांकडून आली, त्यांना तिथल्या तिथून फोन करून याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना केलेल्या होत्या. ते म्हटले की आज कोणाला तरी पकडलेलं आहे, त्यांच्याकडनं त्या गोष्टीचा खुलासा होईल का कोण आरोपी आहेत. पण अजूनही मोटरी मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा हीच आहे का काय त्यांना मदत लागेल, मदत घेऊन लवकरात लवकर ते चोरटे या ठिकाणी पकडावे. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांची चोरी होते, नुकसान होते. ठीक आहे, चोरी कोणाचीच नाही झाली पाहिजे. त्यातल्या त्यात सर्वसामान्य शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी, पाणी भरण्यासाठी नदीचं पाणी उपसतो किंवा नदीच्या बाजूला विहीर घेऊन त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असतो. जर मोटर चोरीला गेली परत ती विकत घ्यायची, केबल चोरीला गेली केबल विकत घ्यायची, या सर्व गोष्टीला खर्च येतो. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना खर्च वाढावा, म्हणजे खर्च त्यांचा वाढतो. पर्यायी जे काही उत्पन्न आपल्याला अपेक्षित असतं ते उत्पन्न मिळत नाही आणि खर्च तर वाढलेला असतो. त्यामुळे ते पीक परवडत नाही. एका पिकाला जरी कमीत कमी विचार केला 4-4 महिने त्या ठिकाणी लागतात. म्हणून पुन्हा परत पीक घ्यायचं ही मोठी अडचण शेतकऱ्यांसमोर आहे. त्या बाबतीमध्ये प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या पोलीस आरोपींना त्या ठिकाणी पकडावं, एवढं मी त्यांना सूचना केली होती. आमदार साहेब, पोलीस विभागात ठराविक लोकांच्या तक्रारी घेतल्या जातात, अशा काही तक्रारी या ठिकाणी कोळेगाव मध्ये असं एक आपले नागरिक होते, त्यांनी सांगितलं का त्या आउटपोस्टवर ठराविक लोकांच्या तक्रारी घेतल्या जातात. आता ते शिर्डी PI त्यांच्याकडे नव्याने जबाबदारी आलेली आहे. शिर्डीमध्ये जी काही मोहीम चालू आहे त्या अंतर्गत तिकडे त्यांचं भरपूर काम आहे. आणि कोळेगावला पण जी काही घटना घडली, दरोड्याची प्रकार, दरोडा टाकण्याचा प्रकार होता, पण नागरिकांच्या भूमिकेमुळे ते शक्य झालं नाही. पण तरी देखील तिथं पोलीस चौकी झाली पाहिजे, हे परत पूर्ववत झाली पाहिजे अशी मागणी केली. तर पोलीस चौकी झालेली आहे, तर सर्वांना तिथं समान न्याय मिळावा अशा प्रकारची मी त्यांना हे केलेली आहे. ते म्हटले का मी पाठपुरावा करून सगळ्यांची तक्रार घेतली जाईल याची दक्षता घेतो. अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे मागण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. आज पण या ठिकाणी महावितरणाकडून पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला. तसेच डीपी बसवण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून द्यावं लागतात, तेव्हा डीपी बसवण्यात येते. काय आता यावर काय कारवाई करण्यासाठी? आता त्यांना आरोप करणारे त्यांचेच कर्मचारी होते, ज्यांच्यावर आरोप झाला तो त्यांचेच कर्मचारी आहे. त्याच्यामुळं दोघांनाही नेमकी तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी द्यावं. आता ते नितोंडी जरी सांगितलेले कशाचे पैसे मागितले, काय खुलासा झाला पाहिजे, कशाचा पैसा मागितला गेला, काय प्रकार झाला, दोघांनाही नोटीस काढून त्यांची भूमिका कागदावर येऊ द्यावी अशा प्रकारची त्यांना सूचना केलेली आहे. आणि बाकीचे अधिकारी आपले वायरमन असतील, लाईनमन असतील, कोण अजून जेई असतील, कोण पैसे मागते, तर लोकांनी पुढे आलं पाहिजे. लोक पैसे देऊन टाकतात आणि मग तक्रार करतात आम्हाला पैसे मागितले, आम्ही पैसे दिले ना, आमचं कामच नाही झालं. तर हे पण योग्य नाही का आपण पैसे द्यायचेच नाही. काम असेल ठीक आहे, आज त्याऐवजी 2 दिवसांनी होईल, 4 दिवसांनी होईल, पण ते काम नियमात आहे. आपण जर कुठल्या प्रकारची
गैरप्रकार केलेला नाही तर आपण काही पैसे देण्याचं काम नाही. तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे अशी मला नागरिकांना विनंती करायची, आवाहन करायचे. आपण त्या पद्धतीने MSCBचे काही जरी त्रुटी आढळल्या तर आपण मला अधिकाऱ्यांना, माझ्या ऑफिसला, आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते यांच्यापर्यंत त्या ठिकाणी तक्रार आपण करावी आणि MSCB कडनं काम करून जायची जबाबदारी आमची. तुम्ही तक्रार पहिले आमच्याकडे करा. ठीक आहे, मी म्हणत नाही का आजच्या आज लगेच तक्रार आली लगेच DP बसेल, पण तो तक्रार अर्ज असेल त्याला आम्ही एक फॉर्मॅट बनवून देणार आहे का, रिपोर्ट कधी झाला, शेतकऱ्यांनी कधी रिपोर्ट केला, त्याचं एक रेकॉर्ड MSCB कडे असलं पाहिजे. आणि MSCB म्हणते आमच्याकडे रिपोर्ट झाला नाही. आमच्याकडे रिपोर्ट काल आला, DP जाळायला 15 दिवसापूर्वी. नेमकी चुकीचं कोण वागतंय किंवा दिरंगाई कोणाकडनं होते हे समजायला मार्ग नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज वर फक्त DPचा नंबर असेल, DPचं नाव असेल, स्वतःचं नाव आणि नंबर एवढंच त्या छापील अर्जामध्ये लिहून द्यावं. त्याच्यावर MSCBनी रिसिव्ह कॉपीचा शिक्का द्यावा आणि त्याच्यामधनं लक्षात येईल का कोण नेमकी दिरंगाई करतंय, म्हणजे दिरंगाई मुद्दामून का करतंय किंवा दिरंगाई करून काही वेगळा उद्देश आहे का, त्याच्यावरनं सिद्ध होईल. आताच्या घडीला शेतकरी असतील किंवा त्यांचे पूर्ण यंत्रणा असेल, फोनवरनच सगळी यंत्रणा चालू. तुम्ही मला फोन करायचा, मी त्यांना फोन करायचा, फोनीमध्ये रेकॉर्ड नाही, फोनचा रेकॉर्ड आहे, पण तुमचं बोलणं काय झालं कोणाला काय माहिती. त्याच्यामुळं कागदावर गोष्टी आल्या पाहिजे, यासाठी ते आपण बदल त्यांना करायला सांगितलेले, जेणेकरून चुकीचं कोण काम करतंय, दिरंगाई कोण करतंय हे लक्षात येईल. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.